मंडळी, आज माझ्या यूट्यूब चॅनलचे पदार्पण होत आहे। माझा जो छंद आहे नाणी संग्रहाचा, तो आपल्या समोर आणायची बरेच दिवसापासून इच्छा होती। आज तो दिवस आहे। तर माझा हा नाणी संग्रह कशा प्रकारे माझ्याकडे आला आणि कसा वाढत गेला हे तुम्हाला थोडक्यात सांगतो। गेली 25 वर्ष मी हा छंद जोपासतो। प्रथम पासून जर म्हणलं तर मी लहानपणी असताना नाणी हाताळायचं। 1 पैसा, 5 पैसे, 10 पैसे, 20 पैसे हे आम्ही माझ्या काळामध्ये मी खर्च पण केलेले आहे। पण त्याच्या अगोदरचा पण नाणी माझ्याकडे येत गेली। मग तेव्हापासूनच मला वाटलं की हे सर्वच नाणी आपण गोळा करून ठेवायचे। अशा प्रकारे मला हा नाणी संग्रहाचा छंद लागला। तसेच आता जर तुम्हाला सांगायचं झालं तर या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला दररोज मी एकेका नाण्याची माहिती देणारच आहे। पण आज तुम्हाला थोडक्यात जर माहिती सांगायची म्हणली तर माझ्याकडे या नाणी संग्रहामध्ये 1 पैसा, त्याच्यानंतर हा 2 पैसे, त्यानंतर हे 3 पैसे, त्यानंतर हे 5 पैसे, 10 पैसे, 20 पैसे। 20 पैसे हा पितळी नाणा आहे। त्यानंतर 25 पैसे, 50 पैसे, 1 रुपया। 1 रुपयामध्ये बघा हा जो आहे 1947 म्हणजे आपले भारत स्वतंत्र झाल्यानंतरचा हा नाणा आहे। असे दुर्मिळ नाणे पाहायला भेटतील। हे 5 रुपयाचे नाणे। आता 5 रुपयाचे जर नाणे म्हणले तर या नाण्यामध्ये इंदिरा गांधी आणि पंडित नेहरू असे एकदम व्यवस्थित तुम्हाला पाहायला भेटतील। असे बरेच नाणे 5 रुपयामध्ये पण आहेत। त्यानंतर हे 10 रुपये, त्याच्यानंतर हे 20 रुपये। हे झाले आपले पूर्ण भारतीय चलनातील नाणी। यानंतर जर तुम्हाला जर सांगायचं जर झालं तर माझ्याकडे असा काही नाण्याचा ठेवा आहे जो दुर्मिळ नाण्यामध्ये मोडतो। ते तुम्हाला दाखवतो। हे पहा, यामध्ये असा क्रम लागतो। आता हे जे नाणे आहे हे नाण्या ह्याचा इसवी सन आहे बघा 18। नंतर हे पहा, हे पण दुर्मिळ असे नाणे आहे आणि 1878 मध्ये हे नाणे येते। त्यानंतर हे जे नाणं आहे हे पूर्ण ओल्ड आहे, ह्याचा इसवी सन नाही। अशा प्रकारचे इसवी सन नसलेले हे दुर्मिळ नाणे आहेत। ह्यानंतर हे इसवी सन असलेले हे पूर्ण। आता हे पहा, हे पहा पूर्ण हे दुर्मिळ नाण्यामध्येच मोडते। हाफ आना, हाफ क्वार्टर, त्याच्यानंतर असे नाणे आहेत। हे ओल्ड नाणे दुर्मिळ नाण्यामध्ये मोडतात। तसेच आता ह्याचं जर प्रदर्शन करण्यासाठी मी अशा प्रकारे याची पॅकिंग केली आहे। हे नंतर तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये दिसतीलच। संग्रह म्हणल्यावर भरपूर त्याच्यासाठी धडपड करायला पाहिजे, तरच हा संग्रह पुढे जात असतो। यासाठी सर्व मित्रांनी मला मदत केली, त्या सर्व मित्राचे मी या व्हिडिओच्या माध्यमातून आभार व्यक्त करतो। तसेच आपल्याकडे जे नाणी संग्रहाच्या नंतर आपल्याकडे जो नोटाचा संग्रह आहे तो अल्बमच्या माध्यमातून आपल्याला याच्या पुढे पाहायला भेटणारच आहे। हे अशा प्रकारे नोटाचा संग्रह आहे, तो आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला भेटणारच आहे। हे 100 रुपयाच्या दुर्मिळ नोटामध्ये मोडले जातात। तसेच आपल्या भारतीय नोटाच्या नंतर अमेरिकेच्या नोटा, हे इतर देशाच्या नेपाळच्या नोटा, इराण, इराकच्या नोटा, हे सर्व नोटा आपल्याला पाहायला भेटणारच आहेत। याचा पण नंतर आपण आढावा घेणार आहोत। आता पहा, ह्या सर्व दुर्मिळ नाणी आणि आत्ताच्या चलनाच्या नाण्याच्या नंतर आपल्या या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला ओल्ड कल्चरमध्ये पूर्णतः ग्रामीण भागातील सणवार, त्याचे रीतिरिवाज कसे असतात काय नाही याचा पण आपण या माध्यमातूनच आढावा घेणार आहोत। ते आपण सर्वजण येथे पाहणार आहोत। सर्व माहिती
संकलित केलेली आहे आणि ते आपल्याला दररोज या चॅनलच्या माध्यमातून पाहायला भेटणार आहे. अशा प्रकारे हा माझा नाणी संग्रह या चॅनलच्या मार्फत मी आपणासोबत शेअर करणार आहे. या नाणी संग्रहाबद्दल आणि या चॅनलबद्दल आपल्याला काय वाटते हे आपण मला लाईक सबस्क्राईब करून आणि आपल्याला काय जर मांडायचं असेल तर ते आपण मांडू शकता. धन्यवाद. तर अशा प्रकारे आपण या चॅनल मार्फत उद्याच्या सदरामध्ये उद्याच्या दिवसामध्ये आपण भेटणारच आहोत. तेव्हा आपण वेगळ्या एका नाण्यासोबत